सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने वाढीव घरपट्टीच्या नोटिसा बजावल्यानंतर कुपवाड शहरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. घरपट्टी वाढीच्या नोटिसा नागरिकांच्या हाती पडल्यानंतर नागरिकातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या महत्त्वाच्या प्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच इतर प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी बघ्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत नगरविकास विभाग असतानाही कुपवाडमधील वाढीव घरपट्टीचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास प्रभावीपणे पोहोचत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. हा विषय शासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे स्थानिक अस्तित्व असले तरी नागरिकांच्या घरपट्टी विरोधातील आक्रोशाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची टीका होत आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांचेही या प्रश्नावरील मौन नागरिकांना खटकत आहे. दरम्यान वाढीव घरपट्टी विरोधात कुपवाड शहर परिसर संघर्ष समिती सातत्याने आंदोलन करत असून घंटानाद, टाळवाजवा आंदोलन, निवेदने आणि विविध मार्गांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या आंदोलनाला अनेक विद्यमान व माजी नगरसेवकांनी अपेक्षित साथ दिली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ज्येष्ठ नेते आणि कुपवाडचे सुपुत्र दिवंगत प्राध्यापक शरद पाटील यांच्या कार्याची आठवण या निमित्ताने नागरिक काढत आहेत. प्राध्यापक पाटील आज असते तर या आंदोलनाला अधिक धार आली असती आणि त्यांनी राज्य सरकारपर्यंत हा प्रश्न प्रभावीपणे पोहोचवला असता, अशा भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावर प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघर्ष समितीतील पदाधिकाऱ्यांनी दिला. आता या प्रश्नावर स्थानिक राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी सक्रिय होणार का, याकडे कुपवाडकरांचे लक्ष लागले. काय अर्थ नाही आहे, कारण बाकीचे सोर्सेस महापालिकेला उत्पन्नाचे आहेत ते घरपट्टी थकबाकी आहे, ती जरी वसूल केली तरी महापालिका चालते. एखाद्या गोष्टीसाठी किती लोकांनी विटीला धरून ते चालवायचं हे नुसतं प्रशासनाचा विषय नाही आहे. कार्य करत असताना नगरसेवक पण आहेत आमच्याबरोबर, त्या पक्षाचे पण आहेत, सगळ्या पक्षांचे आहेत. त्यामुळे एखाद्या पक्षाने केला असं हे विषय होत नाही आहे किंवा उगाच त्याचं राजकीय स्वरूप देऊन बाबा त्या पक्षाच्या नगरसेवकांनी केलं किंवा हे केलं असं नाही. कारण त्या पक्षाचे आज बीजेपीचे पण नगरसेवक आमच्याबरोबर आहेत, बाकीच्या पक्षाचे पण नगरसेवक आहेत. ज्यांना जी कुणाला यात भाग घ्यायचा आहे त्यांनी सगळेजण सगळ्या पक्षाची लोकांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांनी स्थानिक आमदाराला आपलं राजकीय अस्तित्व वेगवेगळ्या पक्षाचं सोडून फक्त घरपट्टीचा विषय पुढे घेऊन दोन्ही आमदारांना सगळ्यांनी जाऊन भेटलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण कार्य केलं तर ही घरपट्टी कुठंतरी त्यांनी विचार केला आणि जर पुढे मांडलं तर कमी होईल. नुसतं प्रशासनाकडे आपण देऊन एवढ्यावर काही घरपट्टी कमी होईल असं मला तर काही वाटत नाही. केलं की 29 महापालिकेत आम्ही घरपट्टी इम्प्लिमेंट करतोय, पण सांगली महापालिका आणि 29 महापालिका त्यांच्याबरोबर तुलना करू नका. कारण कुपवाडचा हा कामगार वर्ग आहे. कामगार वर्ग एमआयडीसीला 10-15 हजारात कामाला जाऊन घर बांधतो, एखादी खोली बांधतो, त्याला घरपट्टी 2.5-3 पट लागलेली आहे. तर पुण्याला राहणारा माणूस 1-1.5 लाख रुपये पगार घेतो, त्याचं राहणीमान आणि सांगली महापालिकेचं राहणीमान यामध्ये तफावत आहे. याचा विचार करून पालकमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा आणि घरपट्टी एवढ्या मोठ्या प्रमाणाची लागली आहे ती कमी करावी. त्या इमारतीची किंमत करून दिला, हा मुद्दा बरोबर आहे. मग त्या इमारतीची आज आम्ही बांधली 10 लाखाला 2000 सालात, ती आज ₹1 किंमत होत्या, त्याच्यावर तुम्ही घरपट्टी आखला. मग ते प्रॉपर्टी त्याच्यावरती 30-35 हजार घरपट्टी होत असेल तर महापालिका घरचीच घेऊन येईल इमारत आमची, आणि त्याची घरपट्टी करून आम्ही कुठं देवळात जातो. हा महापालिकेचा निर्णय आहे. डोंगरावर जातो आम्ही, म्हणणं मांडायला आम्ही, आणि त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. गेल्या वेळी तिथे आंदोलन झालं, पण गेल्या मंगळवारी झालं, आता ह्या मंगळवारी असंच दिवस निघून गेल्यावर आम्हाला उघड्यावर पडायला पाहिजे. तुम्ही एसी रूममध्ये ना आम्ही रस्त्यावर, ह्याचा निर्णय कोण देणार? त्यासाठी आपण पत्र दिलं. 7,000 घरपट्टीचे 30,000 आल्या, आणि रानातल्या घराचं शेतीचा महसूल आम्ही भरत असतो, त्याच्यावर महापालिकेने 55,000 रुपये गोट्याला घरपट्टी दिल्या. ती आमची शेती आहे. निर्णय होणारच आहे, तुम्ही दिलेला अर्ज आहे, हा निर्णय घेतात. घ्या. आणि भाडेकरूंची नावं लावली होती, प्रॉपर्टी आमची, आमच्या वडलूपार्जित बांधली, आणि महापालिकेने वारस भाडेकरू ठरवला. उद्या दावा दाखल करून आम्हाला बाहेर काढल्यावर ही काय करायचं? त्याचा निर्णय नको का? रेटिंग प्रमाणे रेट लावल्यात
ही शासनाचा प्रत्येक 2 वर्षाला रेडिंगचा रेट वाढतोय म्हणजे प्रत्येक 2 वर्षाला घरपट्टी वाढणार सगळ्याचा. हा हे निर्णय झाला पाहिजे. ही रेडिंग पण आपल्याला अजिबात मान्य करायचं नाही, कारण ही शासनाचा प्रत्येक 3% 2 वर्षी रेट वाढत असतो. म्हणजे प्रत्येक 2 वर्ष आपल्या घरपट्टी वाढणार का? त्यामुळे आपल्याला हे मान्य